विश्वास करके कार्य करना, कर्म विश्वास बिना मरा हुआ है। उस विषय पर हम देख रहे, विश्वास कर्म बिना मरी हुई है, ऐसा कहा गया, विश्वास कर्म बिना मरा हुआ है। तो उस पर हम देख रहे थे और आगे भी हम जाएंगे। हालेलुया। अगर हमारे जीवन में हम विश्वास करते और क्रिया नहीं करते, कर्म नहीं करते, तो हमारा विश्वास मरा हुआ है, वो देख रहे थे। तो बहुत ही जरूरी है ये वचन, जब विश्वास के का बाइबल पर कि विश्वास कर्म बिना मरा हुआ है। तो जब हम सीख रहे हैं प्रभु के वचन को, तो हम जब विश्वास करते तो क्रिया भी हमारे जीवन से होना बहुत ही जरूरी है। हमें ये तो हम विश्वास कर रहे और हम अभी सीख रहे, हर एक सीखते हैं, सीखते हैं। ये मैं कोई सीख के आता नहीं, कोई भी, हर एक जन जीवन है सीखने का है और सीखते रहना है। आमेन। तो हम जब सीख रहे प्रभु के वचन से, तो हमारे जीवन में लागू भी करना बहुत ही जरूरी है कि विश्वास हमारे क्रिया के द्वारा दिखना भी बहुत ही जरूरी है। आमीन। हालेलुया। उसके विषय में हम देख रहे थे, हमने उस स्त्री के विषय में भी देखा जो 12 साल से उसके जीवन में बहुत तकलीफ था और प्रभु ने कैसा उसको चंगाई दिया, क्योंकि उसका विश्वास कर्म सहित था, उसका विश्वास क्रिया सहित था, इसलिए वो चंगाई पा चुकी। आमीन। हालेलुया। प्रेज लॉर्ड। तो आज भी हम जब देखते हैं विश्वास और कर्म, तो आते हैं, तो एक पहला वचन हम देखेंगे याकूब 1:22। यहाँ कहता है याकूब, सिर्फ सुनने वाले नहीं पर वचन पर चलने वाले बनो। क्या कह रहा है याकूब? सिर्फ सुनने वाले नहीं पर वचन पर चलने वाले बनो। तो क्रिया के विषय में भी बात करता है। हम जब सुनते हैं तो उसके अनुसार क्रिया हमारी होना बहुत ही जरूरी है। 1:22 पढ़ना, याकूब 1:22। परंतु वचन पर चलने वाले बनो और केवल सुनने वाले ही नहीं जो अपने आप को धोखा देते। ओके। तो यह परंतु क्या कह रहे हैं? वचन पर चलने वाले बनो, सिर्फ सुनने वाले नहीं। परंतु तो जब वो कह रहा है कि परंतु कि वचन पर चलने वाले बनो, ना कि केवल सुनने वाले। ओके। उसके अगर आप पहले परंतु आया है तो हम ऊपर भी देखना जरूरी है। इसके पहले कुछ तो वचन रहेगा, परंतु जब आता है तो ऊपर कुछ तो हुआ रहता है, तभी परंतु कारण है ना। तो ऊपर क्या लिखा है? हम जब 22 देख रहे थे, 21 में क्या लिखा है? इसलिए सारी मलिनता और सारी मलिनता और बैर भाव की बढ़ती को दूर करके उस वचन को नम्रता से ग्रहण करो जो हृदय में बोया गया, जो हृदय में बोया गया है, जो तुम्हारे प्राणों का उद्धार कर सकता है। हाँ, वो हमारे प्राणों को उद्धार कर सकता है। आमीन। हालेलुया। प्रेज लॉर्ड। क्या बोल रहे हैं यह वचन? परंतु आया, सिर्फ वचन सुनने वाले नहीं पर उस पर चलने वाले बनो, है ना। पर इसके पहले ऊपर आप जब देख रहे तो इसलिए सारी मलिनता और बैर भाव की बढ़ती को दूर करके उस वचन की नम्रता से, है ना, हाँ, उस वचन को नम्रता से ग्रहण कर लो जो हृदय में बोया जाता है, जो हमारे प्राण का उद्धार कर सकता है। आमीन। प्रेज लॉर्ड। हालेलुया। और इसलिए याकूब कहता है सिर्फ सुनने वाले नहीं पर उस पर चलने वाले बनो. नुसतं ऐकणारे नसायला पाहिजे पण त्याच्यावर क्रिया करणारे असायला पाहिजे. आमेन. हालेलुया. विश्वास बायबल सांगतं विश्वास ऐकणाऱ्याने आणि ऐकणं देवाच्या वचनाने होतं. आमेन. रोमियो 10:17 मध्ये म्हटलं आहे विश्वास सुनने से और सुनना मसीह के वचन से होता है. अब विश्वास कैसा निर्माण होता है? प्रभु के वचन सुनने से. और सुनना कहाँ से होता है? प्रभु के वचन. विश्वास सुनने से और सुनना कहाँ से होता है? प्रभु के वचन से. पढ़ सकते. विश्वास सुनने से विश्वास सुनने से
हाँ, विश्वास कैसा होता है? सुनने से। और क्या सुनने से? परमेश्वर के वचन को सुनने से विश्वास होता है, आता है, विश्वास आता है। और ये इसलिए यहाँ कहा है सिर्फ सुनने वाले नहीं, विश्वास आया है तो क्रिया भी होना बहुत ही जरूरी। नहीं तो हम सुन रहे हैं, विश्वास आ रहा है, पर कुछ क्रिया ही नहीं, तो विश्वास हमारा मरा जैसा है। प्रभु चाहता है, हमने कई बार भी बहुत बार देखा कि जीवित बलिदान, जीवित, क्योंकि परमेश्वर हमारा मरा हुआ परमेश्वर नहीं, जीवित परमेश्वर है। हमने देखा तभी। आमीन, हालेलुया। तो यह वचन स्पष्ट कहता है सिर्फ सुनने वाले नहीं, परंतु सिर्फ सुनने वाले नहीं, पर उसके वचन पर चलने वाले बनो। तो क्रिया करने के विषय में वो बात कर रहा है। आमीन, हालेलुया। ओके, आते विश्वास और क्रिया के विषय में। अभी पहला अध्याय में हमने देखा, तो दूसरे अध्याय में आते हैं। याकूब दूसरा अध्याय, और हम देखते हैं 14 से 21। हे मेरे भाइयों, यदि कोई कहे कि मुझे विश्वास है, वो कह रहा है, याकूब कह रहा है, हे मेरे भाइयों, यदि कोई कहे कि मुझे विश्वास है पर वो कर्म नहीं करता, तो उससे क्या लाभ है? ओहो, कोई कहता है, याकूब कहता है, हे भाइयों, यदि कोई कहता है कि मुझ में विश्वास है पर वो कर्म नहीं करता, तो उसको क्या लाभ होगा? कुछ भी नहीं। समझ में आ रहा है? यदि कोई कहता है मुझ में विश्वास है, मला विश्वास आहे प्रभूमध्ये, मला प्रभूवर विश्वास आहे, पण तो कर्म नाही करत, तर काय लाभ आहे? ऐसा विश्वास कभी उद्धार कर सकता? आणि असा विश्वास त्यांचं तारण करू शकतो का? सवाल है। वो कहता है, पहला, अगर कोई कहता है कि मुझे प्रभु पर विश्वास है पर कर्म नहीं करता, तो क्या लाभ है वैसा विश्वास को? क्या वो विश्वास उसका उद्धार कर सकता है? तो विश्वास त्याचं तारण करू शकतो का? नाही करू शकत। पुढं चल, आगे। हाँ, यदि कोई भाई या बहन नंगे उगाड़े हो, हाँ, और उन्हें प्रतिदिन भोजन की घटी हो, हाँ, और तुम में से कोई उनसे कहे कुशल से जाओ, तुम गरम गरम रहो और तृप्त रहो, और जो वस्तु देह के लिए आवश्यक है वो उन्हें न दे, तो क्या लाभ? यहाँ कह रहा है, यदि कोई भाई या बहन नंगे उगड़े हो और उन्हें प्रति भोजन की घटी हो, और तुम में से कोई उससे कहे खुशहाल से जाओ, तुम गरम रहो, तृप्त रहो, पर जो वस्तु देह के लिए आवश्यक है वो उन्हें न दे, तो क्या लाभ? फिर आगे, आगे। वैसे ही विश्वास भी यदि कर्म सहित न हो, तो अपने स्वभाव में मरा हुआ है। वैसे ही पौलुस याकूब कहता है, वैसे ही विश्वास भी यदि कर्म सहित न हो तो अपने स्वभाव में मरा हुआ है। अपने स्वभाव में मरा हुआ है। समझ में आ रहा है? अपने स्वभाव में मरा हुआ है। वैसे ही विश्वास भी जो कर्म सहित नहीं तो अपने स्वभाव में मरा हुआ है। फिर आगे 18 वचन। वरन कोई कहता है, हाँ, तुझे विश्वास है, हाँ, कोई कहता है तुझे विश्वास है और मैं कर्म करता हूँ, तो अपना विश्वास मुझे कर्म बिना तो दिखा। अपना विश्वास मुझे कर्म बिना तो दिखा। आगे, मैं अपना विश्वास अपने कर्मों के द्वारा, हाँ, तुझे दिखाऊंगा। मैं अपना विश्वास अपने कर्मों के द्वारा तुझे दिखाऊंगा। ओके, आगे। तुझे विश्वास है कि एक ही परमेश्वर, तुझे विश्वास है कि एक ही परमेश्वर है, तू अच्छा करता है। दुष्ट आत्मा भी विश्वास रखते हैं। और क्या करते हैं? वो थरथराते हैं। पर हे निकम्मे, ये पूरा पढ़ा। ओके, 19। तुझे विश्वास है कि एक ही परमेश्वर है, तू अच्छा करता है। तुला माहिती आहे की एकच परमेश्वर आहे, तो चांगला करतो। तो वो कहता है कि दुष्ट आत्मा भी विश्वास करती है और थरथराती है। दुष्ट आत्मा पण विश्वास करती, एकच परमेश्वर आहे,
येशू ख्रिस्त परमेश्वरचा पुत्र आहे. जेव्हा यीशु म्हणतो पलीकडे आपण जाऊ, जब यीशु मसीह ने कहा हम पार चलेंगे, पार क्या था? एक व्यक्ति था जिसमें सेना थी, दुष्ट आत्मा की सेना थी. वो खुद को पत्थर से मारता था, जंगल में जाकर चिल्लाता था, तो स्वतःला दगडाने मारून घेत होता. तो अरण्यामध्ये जाऊन ओरडायचा. भरपूर त्या गावातले लोकांनी त्याला साखळीने बांधलं, त्या साखळ्यात तरी तोडल्या. आता कोणी त्याला वश करू शकत नाही, कारण की त्याच्यामध्ये एवढी सेना होती. आणि येशू म्हणतो आपण पलीकडे जाऊ शिष्यांना. आणि जेव्हा येशू निघतो पलीकडे जायला, आहे ना, काय येतं, तुफान येतं, आंधी येते. आणि जेव्हा येशू सर्व शांत करून पलीकडे गेल्यानंतर उतरतो, जहाजातून उतरतो, तो व्यक्ती, त्याच्यामध्ये सैना, दुष्ट आत्म्याची सैना होती. सैना होती त्याच्यामध्ये, दुष्ट आत्मा एक नव्हता, तो दुष्ट आत्म्याची सैना होती. जेव्हा येशू उतरला जहाजातून आणि जेव्हा खाली उतरत आहे, तर तो व्यक्ती समोर येतो आणि तो म्हणतो, तो काय म्हणतो, तू मला पिडू नको, तू मला पिडू नको, कारण की मला माहिती आहे तू कोण आहे. तुझा माझा काय संबंध, तुझा माझा काय संबंध, मला पिडू नको, तू परमेश्वरचा पुत्र आहे, मला पिडू नको. मग येशू म्हणतो, तू कोण आहे? तो म्हणतो, आम्ही सैना आहे, सैना, दुष्ट आत्म्याची सैना होती त्याच्यामध्ये. आम्हाला आज्ञा कर. तिथं डुकराचा कळप होता, वचन सांगतो त्याच्यामध्ये जाण्याचं. येशू म्हणतो जा. आणि सर्व ते आत्मे त्या सुवारामध्ये, डुकरामध्ये शिरून एकदम पळत 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 सगळं झीलमध्ये पडतात. ते राखण करणारे घाबरून जातात. त्या झीलमध्ये पडले सगळे ते आत्मे, माहिती आहे, बायबल सांगतो. आणि तो व्यक्ती चांगला होतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो चांगला झाला. तर इथं वचन सांगतं, तू विश्वास करतो की एकच परमेश्वर आहे, चांगलं करतो. दुष्ट आत्मा पण विश्वास करते आणि कापते. भरपूर जरूरच आहे. आम्ही जेव्हा विश्वास करतो, आमच्या जीवनातून क्रिया होणं भरपूर जरुरी आहे. क्रिया आमच्या जीवनात असणं जरुरीच आहे. हालेलुया. अगर आम्ही विश्वास करतो पण क्रियाच करत नाही, तर आमचा विश्वास मेलेला आहे. आणि असा विश्वास काय लाभाचा आहे? काहीच नाही. तसा विश्वास त्याचा जीवाचं तारण करू शकतो का? नाही करू शकत. म्हणून जे वचन आम्हाला प्रभूने देत आहे 2 हप्त्यापासून, आता 3रा हप्ता आहे, आमच्या विश्वासामध्ये क्रिया होणं जरुरीच आहे. अगर आमचा विश्वास फक्त आता विश्वास आहे पण क्रिया नाही, तर आम्हाला जरूरच आहे ते वचन ग्रहण करून प्रभू मला क्रिया करायची आहे. आमेन. कार्य करायचं आहे प्रभू. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि तो विश्वास जिवंत विश्वास आहे आणि प्रभूला तो विश्वास पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढे आपण जाऊया. 20 वचन. पर हे निकम्मे मनुष्य, हाँ 20, पर हे निकम्मे मनुष्य, हाँ, तू यह भी नहीं जानता कि कर्म बिना विश्वास व्यर्थ है. हे निकम्मे मनुष्य, क्या तो ये नहीं जानता कि कर्म बिना विश्वास व्यर्थ है? अगर विश्वास आहे पण त्याच्यामध्ये क्रिया नाही, तर तो विश्वास व्यर्थ आहे. तो विश्वास व्यर्थ आहे. तर म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये भरपूर जरुरी, जेव्हा आम्ही विश्वास करतो तर क्रिया होणं जरुरीचं आहे. आमच्या जीवनातून ते क्रिया दिसणं जरुरीचं आहे. आमेन. तो विश्वास क्रियाशील असणं जरुरीचं आहे. मग ती क्रिया कशी असू शकते? जरा उतरू आपण. ती क्रिया कशी असू शकते? नाही तर क्रिया आपण म्हणतो विश्वास आहे, क्रिया काय आहे ती क्रिया? है ना? काय तुमच्या मनात आलं ना? माहित नाही मला. अगं ती कळणं जरुरीचं आहे क्रिया काय. आज मी विश्वास करतो. बरं झालं, देवाच्या आधी पहिले त्याच्यामध्ये उतरूया, नाही तर वरच्या आपण म्हणतो क्रिया. हां चला बोला, तुमचं तुम्ही घेतो, मी नाही तुमचं तुम्ही. क्रिया, हां बघा तेच क्रिया म्हणजे काय? चला सांगा.
विश्वास करतात. क्रिया, क्रिया म्हणजे काय? उदाहरण काही क्रिया. जैसे लीडर ना पाठवे और तुम में से कोई उन्हें उनसे कहे तुम कुशल से जाओ गरम गरम कपड़े क्रिया, पहनो। क्रिया, हा क्रिया म्हणजे काय? हा तेच. जरूरत को पूरा नहीं करेंगे इनसे बोले जाओ हा, जाओ. मतलब केलंच पाहिजे ना. क्रिया. नुसतं जाऊ. नाही जर कोणी भाई बहीण असं लिहिलेले आहेत, हा, त्यांना म्हणजे कपड्याची जरूरत आहे, त्यांना कपडे आणि आपण तसंच म्हणणं नाही तुम्ही चांगले जावा नाही गरम राहा. आणि चांगलं खायला नाही दिलं फक्त त्यांना. असलं तर द्यायचं. हा, गॅस वगैरे. हा. तर क्रिया म्हणजे उदाहरण की तिथं ते वचन पाहिलं. क्रिया म्हणजे हे पण असतं, मी विश्वास करतो पण मी प्रार्थनाच करत नाही. मी विश्वास करतो पण प्रार्थनाच करत नाही. मी क्रिया नाही. विश्वास करत आहे पण प्रार्थना नाही करत. ओके, ती पण एक क्रिया आहे. विश्वास करतो, प्रार्थना नाही करत. नाही तर प्रार्थना का करतो? तेव्हा दुःख येतं तेव्हा प्रभू, तेव्हा जोर जोरात प्रार्थना करतो. सुख आलं काय विसरून पण जातो. क्रिया नाही. जेव्हा समस्या आली तेव्हा प्रभू प्रभू करतो. चांगले प्रभू म्हणतो संकटामध्ये मला हाक मार. हा तो तर आपण हा प्रभू तुझं वचन सांगतं संकटात मला हाक मार. देव म्हणतो सर्वदा हाक मारा, निरंतर प्रार्थना करा. पण भरपूरदा हा प्रभू तुझं वचन सांगतं संकटात म्हणून मी संकटात मारतो. हर समय देवाला आम्ही निरंतर प्रार्थना करत राहायला पाहिजे. ती क्रिया आहे. ती क्रिया आहे है ना. प्रभूचं वचन सांगतं आनंदी राहावा. आपण निराश राहतो. क्रिया नाही. आपण हमेशा निराश राहतो. प्रभूचं वचन सांगतं आनंदी मन का आनंदी औषधी. मनाचा आनंद आहे, चांगलं औषध आहे. पण आपण ते घेतच नाही. देवाने सांगितलं हे औषध आहे मनाचा आनंदसाठी, चांगले औषधी. आपण समजतं पण निराश असतो सर्व हमेशा. क्रिया नाही. वचन तर माहीत आहे, वचन माहीत आहे आनंदी, मनाचा आनंद, चांगली औषधी, पण ते आपण घेत नाही. ओके, क्रिया नाही. तर क्रिया करणं जरुरीचं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. समजलं आता? क्रिया होणं जरुरीचं आहे. मग ते जसं म्हणून देवाचं वचन सांगतं. दावीदने काय म्हटलं? माझं कटोरं काठो भरून वाहत आहे. ती त्याच्यामध्ये क्रिया दिसत आहे, वाहत आहे. आमेन. कळालं? ते वाहत आहे. प्रेज लॉर्ड. क्रिया आहे त्याच्यामध्ये वाहण्याची. आमेन. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तर क्रिया होणं भरपूर गरजेचं आहे. क्रिया त्याच्यामध्ये भरपूर काही वचन आहेत, भरपूर काही वचन आहे. आता मी काढत राहिलो तो म्हणजे पास्टर आम्हालाच बोलायला लागले. तर भरपूर काही वचन आहे. ओके, आणि क्रिया तुम्ही म्हणून म्हणलं तुम्ही काढा क्रिया. आणखी काय असू शकतं? क्रिया अधिक प्रार्थना करणं. अजून तिथं आपण पाहिलं वचनामध्ये ज्यांना हा आपल्याकडे आहे आपण देऊ शकतो. बायबल सांगतो तुम्ही दुसऱ्या भलाई करू शकता. तुमच्याकडे असेल तर द्या असं देवाचं वचन सांगतं. तुमच्याकडे असेल तर, नसेल तर वेगळी गोष्ट आहे, पण आहे पण देऊ तुम्ही तिथं भलाई करू शकता. देवाचं वचन. अजून काय देऊ शकतं सांगा? अजून क्रिया. देवाचा सन्मान करणं. देवाचा सन्मान कसं करू शकता सन्मान? देवाचा सन्मान कसं करू शकतो आपण? तिथं आपण पाहिलं ना, नीती वचनामध्ये आपण पाहिलेलं ऑफरिंगचा समय. तिथं सन्मान, देवाचा सन्मान कसं करू शकतो? आणखी तिथं वचन पाहिलं, देण्याद्वारे ते पाहिलं, प्रथम फळाद्वारे. प्रथम फळ अजून कसं करू शकतो देवाचा सन्मान? कसं करू शकतो? देवाला वेळ दिल्याद्वारे.
म्हणजे भरपूर आपण एक बार बिझी होतो, भरपूर बिझी वेळच नसतो आपली देवाकडे द्यायचं. ध्यानच, सन्मान, देवाचा सन्मान करणं, प्रथम देवाला देणं. देव राजांचा राजा, प्रभूचा प्रभू आहे. है ना? प्रथम देवाला देणं भरपूर गरजेचं. मग प्रार्थना असू द्या, तुमची वेळ असू द्या, तुमचं दान दशवास असू द्या, प्रथम देवाला देणं. नीतिवचन तेच म्हणलं, प्रथम आपल्या दरवाजाने आणि संपत्तीच्या सर्व प्रथम फळाने देवाचा सन्मान करणं. मग ते आपलं दान दर्शन असू द्या, आपली वेळ असू द्या, देवाला सन्मान करणं, देवाचा सन्मान करणं, है ना. आपल्या भरपूर काही गोष्टी येऊ शकतात त्याच्यामध्ये. ती आमच्या जीवनामध्ये क्रिया दिसून येणं जरुरीचं. आपण विश्वास करतो पण ती क्रिया नाही आमच्या जीवनात, तर आमचा विश्वास व्यर्थ आहे. मी नाही म्हणत, देवाचं वचन सांगतो, समोर सांगतो. 17 वचन वाचायचं वाच. मी म्हणत नाही, म्हणतो तुम्ही म्हणतो. देवाचं वचन आहे ते समोर सांगतो. वापस 17. वैसे ही विश्वास भी यदि कर्म सहित ना हो, विश्वास भी कर्म सहित नसेल तर तो अपने स्वभाव में मरा हुआ है. वो अपने स्वभाव में मरा हुआ है. और कोई कहता है तर आपले स्वभाव में मारा हुआ आहे, म्हणजे ते स्वभावामध्ये मेलेला आहे. आणि तिथं आपण पाहतो असा विश्वास व्यर्थ आहे. जे आपण ह्या वचनमध्ये 20 वचनामध्ये पाहतो की असा विश्वास जे कर्म बिना आहे तो व्यर्थ आहे. तर कर्म आमच्या जीवनातून होणं जरुरीचं आहे. ठीक आहे, पहिलं नाही झालं, पण आता देवाचं वचन मला कळालंय ना, आता कळालंय, माहीत झालं, तर आता आमच्या जीवनातून ते कर्म आम्ही प्रार्थना करणार. प्रार्थना करणं आपल्यासाठी, एक दुसऱ्यासाठी. हालेलुया, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. तर इथं आपण ते वचन सांगतो, इथं वचन हे सांगतो. ठीक आहे, आपण 21 पर्यंत वाचायचं. तर लास्ट घेऊया, जे अब्रामच्या विषयामध्ये म्हणत आहे. अब्राम 20 वाचलंय ना, 21 वाचा. याकूब 2 अध्याय, एकच वचन घे म्हणून थांबेल. जब हमारे पिता अब्राहम ने अपने पुत्र इसहाक को वेदी पर चढ़ाया, तो क्या वो कर्मों से धार्मिक न ठहरा? हाँ, इथं सांगत आहे, जब हमारे पिता, अब्राहमला म्हटलंय विश्वासाचा पिता, विश्वासाचा बाप. तो म्हणत आहे, जब हमारे पिता अब्राहम ने अपने पुत्र इसहाक को वेदी पर चढ़ाया, तो क्या वो कर्म से धार्मिक न ठहराता. देवाने जेव्हा सांगितलं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या मुलाचं बलिदान तुला त्या पर्वतावर, त्या वेदीवर करायचं आहे. वचन सांगतं, दुसऱ्या दिवशी तो उठला, आपल्या सेवकाला घेतला, आपल्या मुलाला घेऊन गेला बलिदान करायला. कोणाच्या? आपल्या स्वतःच्या मुलाला. क्रिया होती त्याच्यामध्ये. प्रभूने सांगितलं मुलाला बलिदान करायचं आहे, ज्याच्यावर तो प्रीती करतो. किती कठीण आहे ना, कठीण गोष्ट, ज्याच्यावर प्रीती तो करतो. हृदयात दगड ठेवण्यासारखं गोष्ट आहे ना. दगड कोण ठेवून घेणार हृदयावर? हो, आपण म्हणतो हृदयावर तर दगड पहिला निघू द्या. पण त्याच्यामध्ये क्रिया होती, खरं म्हणजे क्रिया होती. एकुलता एक पोरगं त्याच्यावर प्रीती करतोय तो, आणि त्या पोलावर बलिदान करायचं. आपण आज वाचतो पण त्याच्या त्या लेवलमध्ये आपण येऊन पाहायला पाहिजे. आपण त्या जागे असतो, आपल्या मुलाला बलिदान करायचं, त्याच्यावर प्रेम करतो आपण. असं देवाकडे का दुष्ट शैतानाकडून, शैतानाकडूनच असत, देवाकडून असत. देव काय वर्ग मागन का? शैताकडूनच असत. देव विचारायला म्हणजे देव मनात टाकलं, शैतानने टाकलंय, देवाने नाही टाकलं, असं पहिलं विचार करणार. हा, देव असं कसं करू शकतो? हृदयावर दगड ठेवून, उलट देव दगड काढतो आणि तो हृदयावर दगड ठेवायचं सांगते. पण बायबल सांगतं त्या कर्मद्वारे तो धर्मी ठरला.
आमेन. आणि म्हणून भरपूर जरुरीचं आहे आमच्या जीवनामध्ये कर्म होणं भरपूर जरुरीचं आहे. देव तसं आपल्याला पोरग मागणार नाही, पण देव म्हणतो माझे जे वचन आहे तुमच्या चांगल्यासाठी आहे, तुमच्या भलाईसाठी आहे. त्याच्यामध्ये देवाची काही इच्छा होती, त्याला विश्वासचं पिता घेतलं गेलं. भरपूर जीवनामध्ये काही प्रसंग देव आणतो, पण त्याच्यामध्ये आमचा विश्वास परकतो देव. तर कधी ओझं पण त्यागणार. आता कसं चालतोय, ओझं ठेवलंय आणि देवाची इच्छा चालायचं, आपण ओझं घेऊन चालू शकत नाही. क्रिया त्याच्यामध्ये, हा ओझं आहे क्रिया. प्रभू तुझं वचन सांगतं, ओझं आहे माझ्या त्याच्यावर, पण तुझं वचन सांगतं तू ओझं घेणारा देव आहे. मी सांग प्रभू हा, पण हे ओझं तू घे, मी चालू शकणार नाही पुढं, पण मी कोशिश करणार. होतच नाही. आलो परमेश्वर म्हणतो प्रयत्न. परमेश्वर क्रिया पाहतो. आपण होणारच नाही, कसं होणार, काय होणार, तिथं तुम्ही थांबले, होतच नाही म्हणलं. प्रयत्न. जेव्हा प्रभूने म्हटलं त्या पक्षघातक बाज उचलून चालवला, तुम्ही मी कधी चाललो नाही, माझा हात काम करतोय, काय काम करत नाही, आणि मी कसं बाज घेऊन चालणार. हॅलो, त्याने विचार केला असता तो कधीच आरोग्य त्याला मिळालं नसतं. पण देव मला बाज घेऊन चालवला, येशू म्हटला, त्याने काहीच हालचाल केली असेल ना, तेव्हा चालू लागलं ना, त्याच्यात हालचाल केली तेव्हा त्याच्यामध्ये बळ आलं ना. प्रभू तू म्हणतोय बाज घेऊन चालवला, तो मला माझा हात काम करत नाही, मी हालचालच करत नाही, हॅलो पाय काम करत नाही. तर कितीतरी वर्ष पडला असला तरी पण तो त्याला आरोग्य मिळालं नसतं. क्रिया प्रयत्न करा म्हणतो. प्रयत्नामध्ये परमेश्वर फळ सहाय्य करतो. पण आम्ही म्हणतो काही होत नाही, मला थांबलो आपण तिथे. क्रिया पाहिजे विश्वासामध्ये. आमेन, आमेन, प्रेज लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊ या वचनासाठी, प्रार्थना करूया.